ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले। ठाकरेंच्या शिवसेनेतील संसदीय दलाच्या बैठकीला 6 खासदारांची अनुपस्थिती। भाऊसाहेब वागचौरे, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव बैठकीला गैरहजर। ठाकरेंच्या संसदीय दलाची बैठक संपली। व्हीपचं उल्लंघन केल्याबद्दल ठाकरेंची शिवसेना आजच 6 खासदारांना नोटीस पाठवणार। तातडीनं नोटीस पाठवण्यासाठी प्रक्रियाही सुरू। तर बैठकीला का उपस्थित नव्हतात, प्रत्येक खासदाराकडून उत्तर मागवणार। ठाकरेंच्या बंडखोर खासदारांवर कारवाई करण्याचे अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे। फुटीर गटाला मान्यता देऊ नका, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष। उद्धव ठाकरेंचा अनिल देसाईंना फोन। बैठकीबाबत सर्व माहिती उद्धव ठाकरेंना अनिल देसाईंनी सांगितली। जे फितूर झाले ते सगळे गद्दार, संजय राऊतांचं संसदीय दलाच्या बैठकीत वक्तव्य। तर जे फुटले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार, संजय राऊतांचा इशारा। पुढील 3 दिवसात 6 खासदारांचं शिंदेंच्या सेनेमध्ये विलीनीकरण होणार असल्याची सूत्रांची माहिती। पुढच्या 3 दिवसात शिंदेंची शिवसेना या संदर्भात घोषणा करणार। पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन टायगर संदर्भात शिंदे माहिती देणार, सूत्रांची माहिती। 6 खासदारांच्या गटाचा प्रमुख संजय जाधव असणार, सूत्रांची माहिती। तर संजय जाधवांना गटाचा प्रमुख नेता म्हणून घोषित करणार, सूत्रांची माहिती। संजय जाधव हे परभणीचे खासदार। ठाकरेंचे 6 खासदार बैठकीला अनुपस्थित होते। राऊतांच्या शिवीगाळानंतर आता 6 खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले। 6 खासदारांना त्या पक्षात राहायचं नाही हे चित्र स्पष्ट झालंय। संजय राऊतांच्या वक्तव्यावर शिरसाठांची टीका। लोकशाही म्हणजे थट्टा वाटतेय का? पक्ष तोडला तर आम्ही तुम्हाला तोडू, संजय राऊतांचा इशारा। तुरुंगाची भीती दाखवू नका, तुम्हाला धडा शिकवून तुरुंगात पाठवू, राऊतांचा हल्लाबोल। कुणी फुटलं तर त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन राडे करायचे, संजय राऊतांचं वक्तव्य। तर बेईमानी करणाऱ्यांना आता सोडायचं नाही, राऊतांचा इशारा। राऊत कार्यकर्त्यांना डोकं फोडायला लावणार का? कार्यकर्ते वैतागलेले आहेत, ते आता राऊतांचं डोकं फोडतील। संजय राऊतांनी पक्षाला कुलूप लावावं, राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा शिरसाठांनी घेतला समाचार। राऊतांना राडा करायला कुणीही शिल्लक नाही, तुमची बडबड ऐकायला कुणाला थांबायचं आहे, गिरीश महाजनांची टीका। तर मुंबई पालिकेतील नगरसेवक सुद्धा जय महाराष्ट्र करतील, महाजनांचा दावा। तुडवायची ताकद आता तुमच्यात नाही, आमच्यात आहे। शिवसेनेच्या खासदारांना तुडवायची ताकद तुमच्यात नाही, खरी शिवसेना एकनाथ शिंदेंजवळ। संजय राऊतांच्या वक्तव्यावर शिंदेंचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांची प्रतिक्रिया। राऊतांसाठी ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये बेड राखीव ठेवलाय। शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांची राऊतांवर टीका। तर मारझोड करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, शायना एनसींची प्रतिक्रिया। संजय राऊतांसाठी ठाण्यामध्ये वेड्यांच्या रुग्णालयात एक बेड बुक केलाय। ज्योती वाघमारेंची संजय राऊतांवर घणाघाती टीका। तर गोलपिठा या राऊतांच्या वक्तव्याला वाघमारेंकडून रान बाजारानं उत्तर। संजय राऊतांना एक दिवसीय अहिराणी भाषेमध्ये शिव्या देईन, राऊतांना आमच्या खानदेशी शिव्या समजणार देखील नाहीत, गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर टीका। उद्धव ठाकरेंना आत्मचिंतन करण्याची गरज, सत्तेशिवाय कुठलाही विकास होत नाही, ऑपरेशन टायगरवर मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मपरीक्षण करावं, ऑपरेशन टायगरवर भाजपचे खासदार अशोक चव्हाणांचं वक्तव्य। तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये समन्वय राहिलेला नाही, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल। भाजपकडून सर्रासपणे पैशांची उधळपट्टी सुरू आहे, अतुल लोंढेंची टीका। तर काँग्रेसच्या लोकांना सुद्धा पैशांचा आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पक्षाशी प्रामाणिक, संविधानाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, अतुल लोंढेंची प्रतिक्रिया। राऊतांच्या शिवीगाळामुळे ठाकरेंवर हे दिवस आले आहेत। ऑपरेशन टायगरवरून रावसाहेब दानवेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा। ठाकरेंचे 6 खासदार फुटले, यामध्ये भाजपचा हस्तक्षेप नाही, रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। व्हीप बजावला आहे तर खासदारांना बैठकीला उपस्थित राहणं बंधनकारक, पण व्हीप बजावण्याच्या आधी खासदार कुठल्या राजकीय पक्षात विलीन झाले असतील तर त्यांना 10व्या परिशिष्टाच्या तरतुदी लागू होत नाही, ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची ही प्रतिक्रिया। परभणीचे खासदार संजय जाधवांना Y+ सुरक्षा प्रदान। खासदार संजय जाधवांच्या बंडखोरीनंतर गृह विभागाकडून सुरक्षेचा हा निर्णय। परभणीचे अतिरिक्त पोलीस अधिकारी तानाजी चिखले यांची ही माहिती। खासदार संजय देशमुखांच्या दिग्रसमधील घराबाहेर पोलीस बंदोबस्त कायम। तर संभाव्य बंडखोरीच्या चर्चेनंतर सलग दुसऱ्या दिवशी बंदोबस्त तैनात। नेहमी कार्यकर्त्यांनी गजबजलेल्या देशमुखांच्या निवासस्थानी सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय। परभणीमध्ये खासदार संजय जाधव यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक। खासदार संजय जाधवांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली। संजय जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी।
बीडमध्ये 6 खासदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून निषेध, ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतिकात्मक पुतळे जाळून निषेध आंदोलन. वाशिममध्ये ऑपरेशन टायगरच्या चर्चेमध्ये खासदार संजय देशमुखांचं नाव आल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पाटणी चौकामध्ये देशमुखांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन, शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी. तर पक्षांतराच्या चर्चेनंतर ओमराजे निंबाळकरांच्या सोशल मीडियावर नेटकरी प्रचंड संतप्त. ओमराजेंना एकाच दिवसात 6,000 फॉलोअर्स यांनी केलं अनफॉलो. तर ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर ओमराजेंना नेटकऱ्यांच्या संतापजनक कमेंट्स. मुंबई महानगरपालिकेत सुद्धा ऑपरेशन टायगर. ठाकरेंचे 20पेक्षा जास्त नगरसेवक शिंदेंच्या सेनेच्या संपर्कात. शिंदे शिवसेनेचे नगरसेवक किरण लांडगेंचा दावा. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेमध्ये 65 नगरसेवक आहेत. जळगावात शरद तायडेंकडून आता मतदान प्रक्रियेवर संशय उपस्थित. मॅजिक पेनचा वापर होतोय का? शरद तायडेंकडून शंका व्यक्त. जळगाव परिषदेसाठी शरद तायडे महाविकास आघाडीचे उमेदवार. जळगाव विधान परिषदेतनं माघार घेतलेल्या रेश्मा काळेंनी बजावला मतदानाचा हक्क. महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल. रेश्मा काळेंकडून विश्वास व्यक्त. तर जागा शिवसेनेला सुटली पाहिजे होती म्हणत काळेंकडून खंतही व्यक्त. आमदार उत्तम जानकर हे मोहिते पाटलांशी भांडण झालं म्हणून आमच्यात आलेत, त्यामुळे त्यांना आम्ही स्वीकारणार नाही. माजी आमदार राम सातपुतेंचं वक्तव्य. तालुक्यामध्ये मोहिते पाटील आणि जानकर हे आमचे विरोधकच असणार, राम सातपुतेंकडून स्पष्ट. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेसाठी बदनापूर नगरपंचायतीच्या 14 नगरसेवकांनी बजावला मतदानाचा हक्क. मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मतांनी निवडून येणारी सीट सुहास शिरसाठ यांची असेल, आमदार नारायण कुचे यांचा दावा. बीड, उस्मानाबाद, लातूर विधान परिषद निवडणुकीमध्ये आष्टी मतदान केंद्रावर अवघ्या 1.5 तासातच 100% मतदान. 19 पैकी 19 मतदारांकडून हक्क बजावत मतदान पूर्ण. भंडाऱ्यामध्ये महाविकास आघाडी समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकरांनी बजावला मतदानाचा हक्क. भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या अस्मितेची ही निवडणूक असून त्यामध्ये निश्चितच विजय होईल, नरेश ईश्वरकर यांनी केला विश्वास व्यक्त. भंडारा गोंदिया विधान परिषदेमध्ये भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित, परिणय फुकेंकडून विश्वास व्यक्त. महायुतीमध्ये कुठेही दगाफटका न झाल्यामुळे ही निवडणूक अविनाश ब्राह्मणकर नक्कीच जिंकतील, परिणय फुकेंचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरात आजारी नगरसेविकेला खुर्चीवर बसवून मतदानाला आणलं. नगरसेविका सत्यभामा शिंदे आजारी. मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध नसल्यामुळे खुर्चीवर बसवून आणल्याचा प्रकार. मतदान केंद्राबाहेर पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्याची तक्रार. सोलापूर परिषद निवडणुकीमध्ये भाजप नगरसेविका तुरुंगातनं मतदान केंद्रावर पोहोचल्या. शालन शिंदेंनी जेलमधून येऊन मतदानाचा हक्क बजावला. तर मनसे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे हत्येप्रकरणी शालन शिंदे या तुरुंगात. पोलीस बंदोबस्तात शालन शिंदेंना पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं. भंडारा गोंदिया विधान परिषदेमध्ये मतदानासाठी महायुतीकडून बाउन्सर्सचा वापर. शिवसेनेचे मतदार बाउन्सर्सच्या गराड्यामध्ये मतदान केंद्रावर उतरले. सोबतच अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्रावर पोलिसांचाही तगडा बंदोबस्त. क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून गेटवे परिसरामध्ये जलसमाधी आंदोलन. शासनानं काढलेल्या कर्जमुक्तीचा आदेश फसवा असल्याचं म्हणत निषेध. जलसमाधी आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मंत्रालय परिसरामध्ये तुपकरांच्या कार्यकर्त्याचं झाडावर चढून आंदोलन. शेतकरी कर्जमाफीसाठी रविकांत तुपकर आक्रमक. तर तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मंत्रालयासमोर त्याचं आंदोलन. इंदापुरात भारनियमांना विरोधात शेतकरी आक्रमक. तर महावितरण उपविभागीय कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा उच्च दाबानं विनाखंड विद्युत पुरवठा करण्याची मागणी. बारामती शहराला 1 दिवसाआड पाणीपुरवठा. नीरा डावा कालव्याचा पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत शहराला 1 दिवसाआड पाणीपुरवठा. नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचंही आवाहन. इगतपुरीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत. खंबाळ्याच्या शिदवाडीमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट. गढूळ दूषित पाणी पिण्याची आदिवासी बांधवांवर वेळ. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. गडचिरोलीच्या अहेरी वनपरिक्षेत्रांतर्गत राखीव वनातील 30 हेक्टर वनजमिनीवरील अतिक्रमण हटवलं. तर वन विभागाच्या विरोधात शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार. भविष्यात अतिक्रमण केल्यास तीव्र कारवाई करू, वन विभागाचा इशारा. बारामती नीरा मार्गावरील पणदरे या खिंडीमध्ये धावत्या बसला अचानक आग. चालकानं प्रसंगावधान राखत बस थांबवत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं, त्यामुळे जीवितहानी टळली. आगीमध्ये मात्र संपूर्ण बस जळून खाक. यंदा आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर महिलांसाठी विशेष जर्मन हँगरची व्यवस्था. तर महिलांच्या वास्तव्यासाठी स्वतंत्र जर्मन हँगरची विशेष सुविधा. जर्मन हँगरमध्ये महिलांसाठी स्वतंत्रपणे स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूमची ही व्यवस्था.
पुणे ग्रामीण पोलिसांकडून दौंड आणि श्रीगोंद्यामध्ये दरोडे टाकणाऱ्या सराई टोळीतील चौघांना अटक। आरोपींकडून 25 लाख रुपयांचे 17 तोळे सोने आणि 324 ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत। अट्टल गुन्हेगारांवर यापूर्वीही 20 गंभीर गुन्हे दाखल। श्रीगोंद्यामध्ये 17 वर्षीय अल्पवयीनची हत्या करून मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघड। चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराकडून मुलीची हत्या। प्रियकरानं वडिलांच्या मदतीनं पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केल्याचा या ठिकाणी प्रकार समोर। गुन्हा दाखल। प्रियकर आणि त्याच्या वडिलांना अटक।